चल चल जाऊया घरी. ओके, काय टेन्शन घेऊ नको. चल. अरे हे घे, हेल्मेट घाल पहिलं. घाल. चल मी पण गाडी घेतो. चल. चल स्टार्ट कर गाडी. चल जाऊया रे घरी, काही टेन्शन घेऊ नको. ओके, चल माझ्याबरोबर चल. नंदिनी उठली असेल तर ठीक आहे, नाही तर सगळी कामं मलाच करायला लागते. राकेश आलेला दिसत नाही अजून. आज त्याला उशीर झालेला दिसतोय वाटतं. साक्षीकडे चहा पिला तर तोंड गुळमट होऊन गेलं. जरा तांब्यावर पाणी पिते म्हणजे बरं वाटत. मांडणीवर एक तांबे दिसत नाही. सगळे तांबे गेलेत तरी कुठं? आता काय पातेल्याने पाणी पिऊ का काय? मांडणीवरती नाही दिसला. जाळीत बघायचं, भांडी घासले ठेवलेली तिथं पण नाही बघता आला का? हो का? मी नाही पाहिला जाळीत. मग असं आपटायचा का तांब्या? हातात दिला असता तर हात मोडले असते का तुझे? हा, तुम्ही वाटच बघा की माझे कधी हात मोडतात ते, आणि माझे हात मोडल्यावर गिळायला कोण देणार? अरे देवा, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. राकेश आलास का बाबा? तुझी बायको बघ काय म्हणतीये ते. 2 वेळचं कुणी गिळायला घातला असता अशी म्हणतीये. इथं दिवसभर राब राब राबते, तेव्हा कुठं 2 वेळचं गिळायला मिळतंय मला. हो माहितीये की, दुसऱ्यांची घरं हिंडायची कामं करतात नुसती. काय मी दुसऱ्यांची घरं हिंडते काय? आणि मी दुसऱ्यांची घरं हिंडते तर घरातली कामं करायला तुझी आई येते वाटतं इथं. माझ्या आईला काही बोलायचं नाही या. तिने काय केलंय हो तुम्हाला? तुमच्या घरी येऊन बसते का? माझी आई तुमच्यासारखी नाहीये. तुझ्या आईला बोलल्यावर कशा मिरच्या झोंबल्या तुला? हो, माझी आई आहेच चांगली. अरे देवा परमेश्वरा, रोज हेच. कोणालाच नकोय मी. नंदिनी गप की जरा. तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच गप्प बसायला सांगा. तुमच्या आईला सांगा की जरा काहीतरी. आई गप की जरा. वा रे पोरा, चांगलं बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंस तू आता. आणि मलाच सांग गप बसायला. तिला काहीच बोलू नको तू. तुम्हाला सांगते, या राख्याला आळण अजिबात आवडत नव्हतं. आणि कालवण मी त्याच्यासाठी दुसरं मग करायची, पण एकदा भाजीपाला नव्हता. मी म्हटलं आळण करू. त्याला आळण करून वाढलं तर त्याने ते फेकून दिलं. आणि आता बायकोने आळण केलं तर म्हणतो किती छान झाले, वरपून वरपून खातो, अजून वाढ असं म्हणतो. बायकोच्या तालावर नाचणारा बैल झालाय ग बाई, बैल झाला. मग एवढंच वाटत होतं तर मग काम नाही करायचं. मध्ये मध्ये कोण सांगतो तुम्हाला तडमड तडमड करायला? आणि माझा पोरगा करताय, मग त्याचं लग्नच नव्हतं करून द्यायचं ना.
तसंच ठेवायचं होतं त्याला. मला काय माहिती माझ्या पोराच्या आयुष्यात अशी अवदसा येणार होती ते. नीट बोला आत्या, अवदसा कोणाला म्हणताय? ही म्हातारी तर माझ्या मुळावरतीच उठलीये. नंदिनी गप्प बस, बस झाला आता. वा, तुम्ही फक्त आहे ना मलाच बोला. मी दिवसभर घरामध्ये बैलासारखे कामं करते, त्याचं काही नाही. तुम्ही इथं आहे ना मला बायको म्हणून नाही, मोलकरीण म्हणून आणलेली आहे आणि फक्त मलाच गप्पा बसायला सांगत जा दरवेळेस. नंदिनी हा जा जा, बायकोच्या मागे जा. आई चल की जेवायला. मला नाही जेवायचं. चल ना, खूप भूक लागली मला. तुला भूक लागली का? जा जेवून घे. आई खरंच चल जेवायला. तुझ्या पुढे आता डोकं आपटू का? तुला सांगितलं ना जेवून घे तू. मला नाही जेवायचं. नंदिनी चल जेवायला. मला नाही जेवायचं. असं काय करतेस? चल की जेवायला. स्वयंपाक करून ठेवलाय, जाऊन घ्या. मला जेवायचं नाहीये. दोघींनी मिळून भांडणं केलेत, दोघी पण रुसल्यात. मधल्यामध्ये माझेच हाल झालेत. जाऊ दे, मी पण नाही जेवत आता. खूप उशिरा झालाय आज. कामावर आज बोलणी खायला लागतील वाटतं. नंदिनी पण झोपली आहे. आई पण झोपले. या दोघींचा किती दिवस तमाशा चालणार काय माहिती अजून.